अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचा जयंती कार्यक्रम सुरू आहे। त्यानिमित्ताने भारतीय जनता पार्टी आमगाव देवरी विधानसभाच्या वतीने महिलांचा सत्कार, विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा सत्कार अशा प्रकारचा कार्यक्रम या त्रिशताब्दी निमित्त आयोजन केलेला आहे। निश्चितच ज्या मातांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी जी सती प्रथा बंद केली, बालविवाह बंद केला, पुनर्विवाह सुरू केला आणि पतीच्या मृत्यूनंतर त्यांनी समस्त राज्य सांभाळला आणि एक कमी कालावधीमध्ये चांगला संदेश त्यांनी या महाराष्ट्राला दिलं, अशा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा त्रिशताब्दी कार्यक्रम मोठ्या थाटामाटात आमगाव देवरी विधानसभामध्ये सुरू आहे। आज जवळपास 250 विद्यार्थी विद्यार्थिनींचा सत्कार झाला। जवळपास आज 5 महिलांचा सत्कार देखील झाला आणि सोशल मीडियामध्ये काम करणाऱ्यांचा देखील या ठिकाणी सत्कार झालेला आहे। काय 2 दिवसाअगोदर पाऊस पडलेला होता, त्यामध्ये कितीतरी शेतकऱ्यांचे नुकसान झालेलं आहे। आपण अधिकाऱ्यांना काय आवाहन कराल? 5 दिवसापूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। पंचनामा करण्याचा आपण आदेश अधिकाऱ्यांना दिलेला आहे आणि त्याच्यामुळे ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांचा पंचनामा करून त्यांना नुकसान भरपाई देण्यात येईल। कालीमाटी या ठिकाणी वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू देखील झालेला आहे। ह्या दरम्यान आत्ताच मी शासनानं त्या मृत कुटुंबियां परिवाराला 4 लाख रुपयाचा